विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जी रिएक्शन घेणार आहे, त्या रिएक्शन वरती मला तुम्हाला आत्ताच दाखवायचं आहे, की जेई मध्ये आलेले क्वेश्चन सुद्धा आहेत आणि जेई मध्ये कसे क्वेश्चन्स येतात ते आपण बघणार आहे. आणि जेई मधले क्वेश्चन्स इझीच असतात, सीईटी मधले पण इझी असतात, बोर्डच्या एक्झाम मधले क्वेश्चन पण इझीच असतात. रिझन काय त्याच्या पाठीमागचं? रिएक्शन्स आहेत रे. रिएक्शन मध्ये कसा काय चेंज होईल? काहीही चेंज होत नाही. त्यामुळे जर एकदा का तुम्ही नेम रिएक्शन्स किती आहेत? 20 ते 25, 30 असतील म्हणूया आपण. या नेम रिएक्शन एकदा जर परफेक्ट केल्या ना, की जमलं सगळं म्हणूया आपण. मग कुठली रिएक्शन घ्यायची आपल्याला का आपल्याला बघा आज हॉफमन रिअरेंजमेंट रिएक्शन, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन, हॉफमन हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. बर, या रिएक्शनला डिग्रेडेशन का म्हणायचं मी तुम्हाला सांगतो. की याच्यामध्ये त्यांनी दिलंय काय की अमाइड हे अमाइन मध्ये कन्व्हर्जन होत आहे. अमाइड, आता अमाइड लिंकेज म्हणजे समजून घ्या. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि याला जर NH2 अटॅच असेल तर ते झालं अमाइड आणि इकडं असेल तो आर किल ग्रुप. तर या रिएक्शन मध्ये काय होतं की याची रिएक्शन होते NaOH किंवा KOH बरोबर. आणि नावातच आहे ब्रोमामाइड म्हणजे ब्रोमीन असणार आहे. मग या रिएक्शन मध्ये हा कार्बन चेन मधला एक कार्बन कमी होतो आणि प्रायमरी अमाइन तयार होतं. म्हणून या रिएक्शनला डिग्रेडेशन म्हणायचं. पहिला पॉइंट सांगतो. रिएक्टंट मध्ये समजा 4 कार्बन असतील तर प्रॉडक्ट मध्ये 3 कार्बन येणार. किती कार्बन येणार? 3 कार्बन येणार हे लक्षात घ्यायचं. बरं, एक कार्बन कमी होणार म्हणून तो डिग्रेडेशन आहे. दुसरी गोष्ट, रिएक्शन तुम्हाला लिहून दाखवतो. चला आपण एक काम करूया. CH3 ग्रुप म्हणजे ऍसी ग्रुप तुम्हाला माहिती आहे. मग हा आहे ऍसिटा अमाइड. ओके. आणि कार्बोनिल ग्रुपलाच NH2 ग्रुप अटॅच पाहिजे. बर, याची रिएक्शन कुणाबरोबर? NaOH. याची रिएक्शन अजून कुणाबरोबर? ब्रोमीन. चला मी डाऊनवर्ड एरो असा काढतोय बरं का, लक्षात घ्या. बरं, याच्यामध्ये रिएक्टंट 3 आहेत, प्रॉडक्ट 4 आहेत. रिएक्टंट 3 आहेत आणि प्रॉडक्ट 4 आहेत. पहिलं सांगा, डिग्रेडेशन म्हणजे आठवा काय होणार की हा मॉलिक्यूल तो कार्बन कमी होणार म्हणजे मला प्रॉडक्ट मिळणार आहे. CH3 ग्रुप राहणार, हे राहणार नाहीये आणि मला इथं मिळणार आहे NH2. म्हणजे काय मिळालं मला? मिथानामाइन. काय मिळालं मला? मिथिल अमाइन म्हणा किंवा मिथॅनामाइन. कार्बन इथं किती होते? 2. इकडे एकच कार्बन आहे. प्लस या रिएक्शन मध्ये मला Na2CO3 मिळणार. बर, त्याच बरोबर NaBr सुद्धा मिळणार. Na2CO3 आणि NaBr सुद्धा मिळणार. आणि याच्यामध्ये चौथा जो प्रॉडक्ट आहे तो वॉटर आहे. चौथा जो प्रॉडक्ट आहे तो वॉटर आहे. आता मला रिएक्शन्स बॅलन्स करायची आहे. बर, ही रिएक्शन बॅलन्स करताना माझ्या लक्षात काय येतं बघा, समजून घ्या. हे चला पहिल्यांदा ब्रोमीनला बॅलन्स करूया. पहिल्यांदा ब्रोमीनला बॅलन्स करूया. 2 ब्रोमीन आहेत. चला मी याला 2 न मल्टिप्लाय करतो. ओके. बर, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या. आता Na2 ट्वाइस Na 4 NaOH आहेत. ओके, 4 सोडियमचे ॲटम इकडे आहेत. म्हणजे मी याला 4 न मल्टिप्लाय करतो. बर, म्हणजे आता झाले काय? 2 ब्रोमीन बॅलन्स झाले. 4 NaOH बॅलन्स झालेले आहेत. आता मला बॅलन्स करायचं फक्त वॉटरला. वॉटरला 1, हे 4, 5 आहेत माझ्याकडे. बघा ना, इथं 5 आहेत. हा एक ऑक्सिजन, इथं 4 ऑक्सिजन. मग 5 पैकी इथं 3 गेले, तर मला इथं 2 ऑक्सिजन पाहिजेत. रिएक्शन बॅलन्स्ड आहे, हे लक्षात घ्या. बरं, आता याच्यावरती जेईला प्रश्न कसा येणार तुम्हाला मी सांगतो. मला सांगा, या रिएक्शन मध्ये NaOH किंवा KOH असेल बरं का, लक्षात घ्या. पण जर इथं KOH असेल तर K2CO3 तयार होईल. ट्वाइस KBr तयार होईल. एवढाच फरक आहे. आता तुमच्या पुस्तकात ऑब्व्हियसली त्यांनी K दिलंय. K2CO3, ट्वाइस KBr, बाकी 4 KOH आणि 2 H2O. सेम अशीच रिएक्शन आहे. मग हाऊ विल यू कन्व्हर्ट असा प्रश्न बोर्डच्या एक्झाम मध्ये येणार. हाऊ विल यू कन्व्हर्ट ॲसिडामाइड इंटू मिथिलामाइन किंवा मिथॅनामाइन असं विचारतील. मग तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जो अमाइड दिलाय त्यात कार्बन किती आहेत? जो प्रॉडक्ट अमाइन आहे त्यात जर एक कार्बन कमी असेल तर ही रिएक्शन आहे हॉफमन्स ब्रोमाइड डिग्रेडेशन. चला, जेई मधला पहिला प्रश्न नीट लक्ष द्या. ब्रोमीन आणि NaOH. ओके, ब्रोमीन आणि NaOH. हा जो रिएक्टंट आहे तो ऑब्व्हियसली अमाइड आहे. कारण त्याची रिएक्शन ब्रोमीन आणि NaOH बरोबर झाली की इथं अमाइन तयार होतात. ओके, तो प्रायमरी अमाइन आहे आणि जो पॉझिटिव्ह कार्बाइल अमाइन टेस्ट देतो. कार्बाइल अमाइन ही प्रायमरी अमाइन साठी आहे. मग आता मला विचारायचं आहे तुम्हाला,
मला NH2 ग्रुप पाहिजे जो इथं नाहीये, इथं नाहीये, इथं सुद्धा नाहीये, फक्त इथं आहे आणि हाच क्वेश्चन हेच आन्सर बरोबर आहे जेई मधला क्वेश्चन. मग सांगतो ना जेई मध्ये याच्यापेक्षा सोपे क्वेश्चन्स येत आहेत. नीट बघा. 2016 कसा प्रश्न आलाय? हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मध्ये NaOH चे किती मोल असतात? 2 मोल? नाही. 1 मोल? नाही. 4 मोल असतात. चला इथं पण 4 दिले, इथं पण 4 दिले. पण ऍक्च्युली ब्रोमीनचा एकच मोल असतो. ब्रोमीनचा एकच मोल आहे लक्षात घ्या. मग 4 मोल ऑफ NaOH आणि 1 मोल ऑफ ब्रोमीन म्हणजे रिएक्शन नुसती बॅलन्स करा. जेईला 4 मार्क मिळतात लक्षात घ्या. मग बॅलन्स रिएक्शन मध्ये रिएक्शन कोएफिशियंट सुद्धा विचारतायत. बरं आपल्या सीईटी मध्ये सुद्धा प्रश्न आलेत बरं का. ऍसिटाअमाइड ऍसिटाअमाइड जास्त वेळ घेत नाहीये मी. प्रॉडक्ट डी इथं तयार होतोय. कुठला प्रॉडक्ट तयार होतोय सांगा? प्रॉडक्ट डी आहे लक्षात घ्या. मिथिल अमाइन इथं तयार होतोय. ओके मिथिल अमाइन. ओके आता समजून घ्या मी तुम्हाला काय सांगतोय ते. व्हॉट इज द लॉस इन द मोलार मास? चला सुरुवातीला जाऊया. हे दोघं कमी होत आहेत. मग कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर 12 आहे, ऑक्सिजनचा 16 आहे. ऍडिशन किती येणार सांगा? 28 येणार आहे. किती येणार आहे सांगा? 28. ओके. बरं तुमच्या लक्षात येतंय का मी काय सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग इथं जे मोलार मास आहे ते 28 न कमी होतंय. 28 लक्षात घ्या. किती सोपे प्रश्न आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या. येते का तुमच्या लक्षात? तसं तुमच्या लक्षात येतंय का मी काय सांगतोय ते बघा. मग आता ही जी रिएक्शन आहे हॉफमन्स ओके ब्रोमामाइड आणि डिग्रेडेशन रिएक्शन. हॉफमन ब्रोमामाइड आणि डिग्रेडेशन रिएक्शन. रिएक्शन तर सोपे आहे. चला विचारतो प्रश्न. मला सांगा याच्यात नक्की कशाचं कन्व्हर्जन कशात होतं? अमाइडचं कन्व्हर्जन अमाइन मध्ये होतं. पण जर अमाइडचं कन्व्हर्जन अमाइन मध्ये होत असताना जर कार्बन काउंट 1 न कमी होत असेल तर ती ही रिएक्शन आहे. नावाप्रमाणे तर ब्रोमीन आणि NaOH आहे किंवा KOH आहे. त्याचे 4 मोल वापरतो आपण. ब्रोमीनचा 1 मोल वापरतोय लक्षात घ्या. सिंपल एवढंच आहे. आता एक काम करा, की तुम्ही वायलन ॲप्लिकेशन काढा. मी तुम्हाला सीईटी जेईत आलेले प्रश्न दाखवले. तुम्ही बोर्डच्या एक्झामला कुठले प्रश्न येतात ते बघा आणि ही रिएक्शन कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.